श्री हनुमान करंजगाव विविध कार्यकारी सोसायटी चेअरमनपदी संदीप तुकाराम कोटकर यांची तर व्हाईस चेअरमनपदी मीराबाई गोविंद राजोळे यांची बिनविरोध निवड झाली। वसंतराव जाधव, धोंडू मामा भगुरे, पंढरीनाथ टीए, मधुकर राजोळे, सुखदेव कोटकर, दौलत राजोळे, पुंजा सहादू भगुरे, मंगेश राजोळे, रामेश्वर राजोळे, भास्कर पवार, सतीश राजोळे, जयंत राजोळे, बाळासाहेब निर्भवणे, संपतराव वलते, नानासाहेब जाधव, विष्णू शिंदे, बाळासाहेब गायकवाड, रामू काका राजोळे, शशिकांत ढेपले, शिवलाल कोटकर, शशिकला डांगळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली। नवनियुक्त चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचं सर्व उपस्थितांनी अभिनंदन केलं आणि सर्वांना शब्द देतो की मी कुठल्याही प्रकारचा या संस्थेत तडा जाऊ देणार नाही। आमचे मित्र श्री संदीप भाऊ कोटकर यांची जी चेअरमनपदी निवड झाली त्याबद्दल आमच्या गावच्या वतीनं व आमच्या संचालक मंडळाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो व भावी वाटचालीस त्यांचं स्वागत करून शुभेच्छा देतो। करंजगावच्या समाजकारणात, राजकारणामध्ये कायमच सक्रिय असलेले आमचे मित्र संदीप भाऊ कोटकर यांची काल या ठिकाणी व्हाईस चेअरमनपदी निवड झाली। त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमनपदी मीराबाई राजोळे यांची या ठिकाणी निवड झाली। अतिशय यशस्वी असा वारसा असणारी आमची ही संस्था यापुढे अशीच भविष्यात संदीप भाऊंच्या कार्यकाळात प्रगती करत राहील अशी मी त्यांना या ठिकाणी समाजकार्यामध्ये वडिलांकडूनच वारसा लाभलेले आमचे संदीप भाऊ यांचं गावातील अनेक सामाजिक कार्यांमध्ये कायमच मोठा हिरारीने सहभाग असतो आणि त्याचमुळे गावातील सभासदांनी त्यांच्या हातामध्ये हा सूत्रकारभार दिलाय। गटाचे नेते वसंतराव जाधव, पंढरीभाऊ टिळे, मंगेश राजोळे, धोंडूमामा भगुरे, रामेश्वर पाटील राजोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कालची ही जी निवड झाली ही अतिशय सार्थ निवड या ठिकाणी झाली असे आम्हाला सगळ्यांना वाटतं आणि याचा आम्हाला आनंद आहे। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।